नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में महाराष्ट्र बुलेटिन में। शुरुआत करेंगे कल्याण से, जहां डोंबिवली कल्याण ग्रामीण क्षेत्र में एक अनोखा व विवादास्पद मामला आया सामने। और साथ ही बात होगी महाराष्ट्र की, जहां सुपा पुलिस स्टेशन के सब इंस्पेक्टर सोमनाथ देवटे ने एम्बुलेंस के मालिक सादिक चाचा की तारीफ की। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। डोंबिवली कल्याण ग्रामीण क्षेत्र में एक अनोखा व विवादास्पद मामला सामने आया है। 4 जुलाई को सुबह 11 बजे शिवसेना शिंदे गुरुद्वारा नीलजे कटाई से देसाई पलावा को जोड़ने वाले पुल का उद्घाटन बड़े धूमधाम के साथ किया गया। लेकिन उसी दिन दोपहर 4 बजे जब शिवसेना के पदाधिकारी पुल का निरीक्षण करने पहुंचे तो उन्हें ये पुल बंद अवस्था में मिला। इस दौरान में उप जिला प्रमुख राहुल भगत, तालुका प्रमुख विजय भोई, विधानसभा संगठक सदाशिव गायकर, उप तालुका प्रमुख पारेश पाटिल, नेताजी पटेल और युवा सेना के धनंजय गायकर शामिल थे। सभी ने सवाल उठाया कि उद्घाटन के चंद घंटे के बाद ही पुल को बंद कैसे किया गया और इतनी बड़ी चूक शिंदे गुट से कैसे हुई। स्थानीय नागरिकों में भी इस मुद्दे को लेकर काफी नाराजगी है। पूछ रहे हैं कि क्या ये उद्घाटन केवल दिखावा था। डोंबिवली व कल्याण ग्रामीण क्षेत्र के निवासियों में इसको लेकर असमंजस की स्थिति बनी हुई है। आज सकाळी सत्ताधाऱ्यांतर्फे या पलावा ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं। आजची परिस्थिती तुम्ही बघताय काय आहे। टेंडरमध्ये ह्याच्यामध्ये मास्टिंग लेअरचा तरतूद केली असताना या ब्रिजवर बिटुमिन करण्यात आलेलं आहे आणि बिटुमिनचा बेस कोट आणि प्राइम कोट करून त्यावर बिटुमिन स्प्रे केला आहे। त्यामुळे सरफेस गुळगुळीत झाला। तो गुळगुळीत झाल्यामुळे सकाळी 2 बाईक्सवर इथून घसरून पडले। त्यानंतर त्यांना चूक लक्षात आल्यानंतर प्रशासनाने हा ब्रिज बंद करून त्यावर आता ह्याचं वरचं काम म्हणजे स्टोन पावडर टाकून ते काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करतायत असं दाखवतात, पण ते काय करत नाहीयेत। हे जे टेंडरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच हे काम व्हायला हवं। सध्या या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती 2018 मध्ये। आज 7 वर्ष झाली। 7 वर्षानंतर अजून महिनाभर समजा उशीर केला असता तरी काय फरक पडला नसता, पण लोकांच्या सेवेत परिपूर्ण पलावा पूल आला असता। त्यांच्या या प्रशासनाच्या झालेल्या चुकांमुळे जनतेला नाहक त्रास होत आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून याचं काम जसं वर्क ऑर्डरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच व्हावं आणि जनतेला त्रासापासून मुक्तता व्हावी, डोंबिवलीकरांना त्रासापासून मुक्तता व्हावी ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। अहिल्यानगर जिले के सुपा पुलिस स्टेशन के सब इंस्पेक्टर सोमनाथ देवटे ने सरकार एम्बुलेंस के मालिक सादिक चाचा की तारीफ की। उन्होंने कहा कि पुलिस प्रशासन की लगातार मदद करने वाले बहुत अच्छी मदद करते हैं। आपने कब फोन किया 24 घंटे उनकी एम्बुलेंस उपलब्ध रहती है। उन्होंने कहा कि कुछ दिन पहले नारायण गंवार शिवार में एक हत्या के बाद अधजली अवस्था में एक शव मिला था, लेकिन पुलिस को इसकी भनक तक नहीं लगी। बाद में कानूनी तरीकों से प्रशासन ने शव को गड्ढे में दफना दिया था, लेकिन पुलिस प्रशासन ने 7 दिन के अंदर ही मामला घुमा दिया और आरोपियों को गिरफ्तार कर हत्या की गुत्थी सुलझा ली। शव को जेसीबी की मदद से बाहर निकालकर मृतक के परिजनों के पास छत्रपति संभाजी नगर पहुंचाया गया। सादिक चाचा ने अब तक हजारों दुर्घटना पीड़ितों की जान बचाई होगी। लगातार पैसों के लिए एम्बुलेंस का कारोबार नहीं करते हैं, बल्कि उनका कहना है कि लोगों को बचाना जरूरी है। उनके बेटे और सादिक चाचा दिन रात लोगों की सेवा कर रहे हैं और वहां के नागरिकों और पुलिस प्रशासन ने आज सादिक चाचा की तारीफ की। 4th एम्बुलेंस सुपा पुलिस स्टेशन की सीमा में किसी भी घटना की स्थिति में मरीज को तत्काल सेवा मिले, ये सुनिश्चित करने के लिए देवटे साहब ने आज एम्बुलेंस को माला और गुलाल पहनाया और नारियल फोड़कर सादिक चाचा को उनकी भविष्य की यात्रा के लिए शुभकामनाएं। वहीं राव साहब वरपे सी न्यूज भारत रिपोर्टर अहिल्यानगर ने इन सब की समीक्षा की है। सादिक चाचा हे सातत्याने रोल ॲक्शन झाला, रातची बेरातची अवरात्री हे सातत्याने पेशंटला मदत करतात। यांच्यामुळं आतापर्यंत आज सांगितलेलं आता गावाच्या हजारो लोकांचे पेशंटचे प्राण वाचवलेत। जे वाचण्यासारखे आहेत त्यांनी दवाखान्यात नेऊन त्याला वाचण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता गेले 16 ते 17 वर्ष झाले त्यांच्याकडं ते ॲम्ब्युलन्स सेवा देतात। 16 ते 17 वर्ष झाले। रात्री अहोरात्री किती वाजू द्या, कोण येऊ द्या, ते काही क्षण वाया न घालवता ते सर्व्हिस देतात। पेशंटला उचलतात, पेशंटला पहिल्यांदा फर्स्ट एडसाठी जे जवळ हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देतात। आता माझं नगर पुणे हायवेला सुप्यामध्ये एक गॅरेज आहे डायमंड मोटर्स,
तर आता हायवेचा तो तेवढा जो हायवे तिथून थोडा 1-2 किलोमीटरपासून, तर तिथं सगळ्यात जास्त अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता आम्ही गॅरेजवर असताना कुठं आवाज आला तर आम्ही फोन केला तर काही क्षणात ते तिथे येतात आणि त्या पेशंटचा जीव वाचवतात, त्याला फर्स्ट एड करतात. म्हणजे 16-17 वर्षापासून ते कमी एकदम अल्पदरात पण सगळ्यांना सेवा देतात. गरीब असले तर ते पैसे घेत नाहीत, काही नाही. म्हणजे त्यांचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे या ॲम्ब्युलन्समध्ये. आता त्यांनी सुपा पोलीस स्टेशनसाठी आता ॲम्ब्युलन्स पण घेतली. चौथी गाडी म्हणते. आता ही चौथी गाडी घेतली त्यांनी ॲम्ब्युलन्स सुपा पोलीस स्टेशनसाठी. म्हणजे जे सुपा पोलीस स्टेशनच्या हाती जेवढे पण काही ॲक्सिडेंट होतील, काय होतील, ते त्यांना सर्व्हिस देतात. त्यांना पुढे वाटचालीस काय तुमच्या शुभेच्छा? आता त्यांनी अजून आता त्यांचा मुलगा पण आहे साबिर सय्यद म्हणून, तो पण ह्याच क्षेत्रात आता आहे ॲम्ब्युलन्समध्ये. तो पण त्याला पण कॉल केला, तो पण निम्म्या रात्री अवरात्री येऊन पेशंटची मदत करतात, सगळ्या गोष्टी करतात. सहकारी मित्र सादिक भाई हे आमच्या पोलीस स्टेशनला हे खूप चांगल्या प्रकारची मदत करतात. कधी पण 24 तास त्यांना कधी पण फोन केला, 24 तास त्यांची ॲम्ब्युलन्स सर्व्हिस लगेच एखाद्या अपघातग्रस्ताला प्राप्त होते. आणि आताच काही दिवसापूर्वी आमच्या एक बॉडी सापडली होती, तर ते बॉडी नंतर तो मर्डर झाले, निष्पन्न झाले. परंतु त्या बॉडीची सादिक भाईच्या मदतीने आम्हाला खूप मदत झाली. ती बॉडी आम्ही तिचं PM पुणे येथे ससून येथे केल्यानंतर ती बॉडी नारायणगाव येथे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये डिस्पोज करण्यात आली. परंतु त्यांचे नातेवाईक म्हणले की आम्हाला बॉडीचं आमच्या धर्माप्रमाणे त्याची विल्हेवाट लावायची आहे. तर ते पूर्ण बॉडी सादिक भाईंनी काढून दिली आणि एक चांगलं पुण्याचं काम ते करत असतात. आणि वेळोवेळी अपघातग्रस्तांना एक चांगली मदत वेळेत पोच करणे, हॉस्पिटलमध्ये पोच करणे, हॉस्पिटलची सर्व मदत आम्हा पोलिसांना त्यांच्याकडून प्राप्त होते. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी नवीन गाडी घेतली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. आणि पुढील वाटचाली त्यांच्या कारकिर्दीसाठी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।